Hola,
वैकुंठे द्वैषे नाही कवळ काही काल्याची एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी वैकुंठे द्वैषे नाही कवळ काही काल्याची तो का म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठे द्वैषे नाही कवळ काही काल्याची देवाचे देवा जगतले जीवा परेची केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही करा हे गाणी जाणे स्मरित समाज अटकविले महासिद्धांताची हृदयी रचक तो कदली लसत भक्ती ज्ञान तरविला धार्मिक तरो तया ज्ञानेशाते विमलवतीने वंदन ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर श्रीचरण श्री गुरुंचे नमस्कार उपजोनिया पृथ्वी काळा खाऊ दैवात वैकुंठित वैशे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्रसंगी चिंतन करता घेतलेला भंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा काल्याच्या प्रकरणातील काल्याचं चिंतन करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. सालाबाप्रमाणे संपन्न होणारा ज्ञानयज्ञ आणि त्या ज्ञानयज्ञाची सांगता जर कशाने होत असेल तर कालेच्या आणि ज्या ज्ञानयज्ञाला काला नाही त्याला कथा म्हटलं जातं, त्याला सप्ताह म्हटलं जात. म्हणून भागवत रामायण त्याला सप्ताह म्हटलं. सप्ताह 1.5 दिवसापासून 6 महिन्यापर्यंत करा तर त्याची परिपूर्ण अवस्था कशाने होती. काला म्हणजे नेमकं काय. काला 3 प्रकारचा आहे. पहिला काला आहे ते तुम्ही समोर बांधलेला आहे त्याला प्रतीक काला म्हणायचं. दुसरा काला आहे तो रूपक आहे आणि या 2 काल्यामुळे तिसरा काला प्राप्त होतो त्याला शास्त्रामध्ये जीव ब्रह्मैक्य काला म्हणतात. जो जीवशिवाचा भेद झालेला आहे याचं मिलन व्हायचं असेल तर या 2 काल्यामुळे. पहिली लायक काय आहे या काल्यामध्ये 2 वस्तू आहेत, एक दही आणि दुसरं. आता मला सांगा तुम्ही सगळी शुद्ध मंडळ आहे, लाही कठीण आहे का दही कठीण आहे. लाई कठीण आहे का वाऱ्या लगेच उडून जातील. कठीण कशी काय म्हणून लाई कठीण आहे. कळलं तुम्हाला. साडीची लाही बनण्याकरता कशावर अनुभव लागतो. विस्तू थोडं बारकावे. सामान्य व्यवहारातल्या साडीची लाही बनवण्याकरता तप्त अग्नीवर त्याला धोरपळावं लागतं तर त्याची लाही होती. तशी जीव नावाची लाही काम क्रोध मान मत्सर दंभ आणि अहंकार या अग्नीनं जीवाची काय तयार होती लाही. पण व्यवहारातल्या लाहीला दह्याचा परिचय झाल्यावर लाही न राहता लाही काय बनते. अहो दही बनते काय बघताय माझ्याकडे. लाही न राहता लाही हीच दही बनते आणि पुन्हा घरी जाऊन बघून करून बघा. चुकीचं असेल तर कीर्तन सोडून दे. मी जगामध्ये सगळ्यात मृदू वस्तू कोणची असेल. सगळ्यात मऊ वस्तू सगळ्यात लुणी दही. दह्यापेक्षा मऊ काहीच नाही, लुणी काहीच नाही. मृदूचा बाह्य आणि म्हणून तैशे सज्जनाची हे सज्जनानी तुम्हाला मला प्रसाद प्राप्त करून
जीव मरणाच्या मुक्ती करता, भगवंताच्या प्राप्ती करता, लवकरात लवकर भगवंताची प्राप्ती होण्याकरता काय काल्याचा काला काला म्हणजे काय टाइमपास आहे उगाच उभारलं तसे गवळणी म्हणायचे टक्कीने मारला खडा बाई ग आणि कशाला वात्रटपणा पाहिजे काळजी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा काला सांगित असताना जीवाचा आणि लाहीचं मिलन होतं दहीचं आणि लाही तसं जीव नावाची लाही ईश्वर नामाचं चिंतन रूपी दही त्याला दुसरा काला म्हणायचं कोणचा हरिनामाचा खिचडी हरिनामाचा काल आता हा काला केव्हा सुरुवात होतो सकाळी काकड्यापासून ते संध्याकाळी जागरापर्यंत हा हरिनामाचा मग जीव नावाची लाही काम क्रोधादी विकारानं काठिण्य झालं तर ईश्वर नामरूपी दह्याच्या चिंतनामुळं जीव न राहता जीव तोची देव होतो म्हणून देव पहावयाची गेलो अगदी त्याच्याही पुढे उत्तर सिद्धांत आहे का जीवाची बरे देवाची बरे देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही आम्ही कामक्रोधाच्या विकारामुळे देवाला विसरलो पण विसरलेल्या जीवाला पुन्हा देवरूप बनायचं असेल तर याकरता काय खाल्ला पाहिजे कसा खाल्ला पाहिजे उपजोनी या पुढं कोणचा काला हरिनामाचा आणि हा काला सर्वसामान्य कुठला बुवा देत नाही आणि बुवानं कुठल्याही अंकार आणून मी काला देतो म्हणून काही काय बोलू शकतात 25 वर्ष माझा काला येत आहे काय तुझी समाज बांधायची उगा जागा अडवून धरतो नव्या पोराची जागा खुल्या करणार आता एक हिरे तयार होतात मग त्यांना कुठं दे ना काला खरं सांगू तुम्हाला असा काला आणि मग हा काला खड्याकरता तुकोबाराय सांगतात उजोनिया मूर्ती येऊ आणि काला म्हटलं की काला पहिल्यांदा कोणी केला भगवंताने पहिला काला केला कुठे केला यमुनेच्या तीरावर केला आता ते कोणचं युग होत बघून घे मला तुझं पाकिट त्याची लागोबंदीचा काय संबंध आहे त्याच्याशी भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार द्वापार युगात का कलियुगात हा मग द्वापार युगात भगवान कृष्ण परमात्म्याने काला केला पुन्हा करता गोपाळा करता केला बरोबर सगळीची गाई चालीत फिरीत असो आता ती काला का केला ह्याला कारण 3 आहे गंमत अशी भगवंताने काला का केला याला कारण 3 आहे पण मला एवढं सांगायचं तो काला आज आपल्यापर्यंत कसा आला द्वापार युगातला काला द्वापार्याम परिचर्या द्वापार युगात भगवान कृष्ण परमात्म्याने गोपाळा करता काला केला तोच काला पुन्हा ज्ञानोबराय तुकोबरायने कुठं केला कुठल्या कुठल्या जिथं संतांच्या समाज आहे तिथं पैठणला काला केला आळंदीला काला केला पंढरपूरला देहूला म्हणून म्हटलंय एकच टाळे झाली कोण काला वाटतंय पुन्हा येणं पण कशाला बोलायला
माझा ज्ञानराज गोपाळाशी 2 नंबरचा काला संतांनी केला, पण तो काला तुमच्या आमच्या या गोड गायदाऱ्यापर्यंत कसा मी खाली उतरच तो जातोय की नाही जागेवर मला द्यावं. नाव एवढं गोड आहे, गाईचं मातेचं नाव घ्यायचीच गरज नाही, गावाचं नाव म्हटलं कसं ठेवलं असं पुन्हा, नाहीतर वांगणी काय गाव इचकुली खुर्दन बुद्रुक काय नावाचं गाव आहे. गाय धरा गो मातेचं नाव सजासजी मुखात, एरवी गाईचं नाव सजासजी आपल्या कधीच मुखात येत, पण तुम्ही एवढे भाग्यवान आहात कवा आपल्या पूर्वजाला ठेवलं असेल. आणि कसं काय तिन्ही बाजूला सह्याद्रीचा फार थोडासा डोंगर आहे, या गोड असणाऱ्या डोंगरामध्ये गाई चालतात म्हणून पूर्वीच्या मंडळीने नाव ठेवले गाई धरा. गो मातेचा चरण्याचा दरा म्हणजे गाईच. मग मला सांगा तो काला पुन्हा ज्ञानोबारांनी तुकोबारांनी केला, मग तोच काला गायदऱ्यापर्यंत कसा आला. लोक म्हणले आमच्या आषाढीला पिरणी, लोक नाही हुशार आहेत बरं. गोवाच्या शेंडीला चूक लावलं बोल वाटतं मी काय रात्री कीर्तन वजन मांडलं समाज उलटा पालता केला, म्हणजे उलटा पालता करायला ह्याच्यावर कार्यकर्त्यांनी पारण्याचं वाटोळं केलंय. कीर्तन करायची चूक नाही, वाटोळं कोणी केलंय. व्हॉट्सअपवर एवढे क्लिप बघतोय आणि त्याच्यावर कीर्तन ठेवतोय. मला सांगा अभंग सुटला का नाही, त्याची गीतेची सत्ता झाली का नाही, त्याने अभंग कोणत्या भूमिकेतला मांडला हे सुद्धा कीर्तन करायला कळना. तुम्ही कुठे दिवे लावणार. ही दुर्दशा परमार्थाची शोध आणि 10 वर्षानं परमार्थाचा बाजार होणार आहे. जसं त्या जागरण गोंधळ मध्ये किंमत राहणार नाही तशी परमार्थिकाची किंमत संपत चालली. ही कुणी संपवली तर तुम्ही आम्ही संपवली. हे लोक चांगले आपण कमी केलं. म्हणून मला सांगा सामान्य व्यवहारातलं गाडग या माता भगिनी कवा आणता तू तर आमच्या भागात सुगाड म्हणतात. काशिम गेला नाही चालत मेसेज आलता मग मला सांगा त्या आणलेल्या सुगडात संक्रांतीचे एखादं बोल पडलेलं चालतं का? मग भापाडल्याला बुवा व्हॉट्सअपवर पाठ केलेला चालतोय. ह्याला काही टेम्परेचर आहे का नाही, पार्टी बदल की बुवा बदललं त्याला वाटलं सगळं. महत्वाचा मुद्दा असा आहे, लोक म्हणले आषाढीला पेरणे ज्ञानोबा तुकोबाने आम्हाला काना मिळला पाहिजे. तो का म्हणे काना आपल्याला सुलभ आहे, कारण आपण काल्याकडे जाण्याची गरज नाही. काला द्यायला आपल्याकडे येतो. कोण येतो तो स्वतः करतो, मग करतो, भाग्यता करतो असणारा या जगाचा मानव यत्र योगेश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्मा कोणाला काला द्यायला येतो. तोंड बघून दिला जात नाही. आणि खरं सांगू तुम्हाला तोंड बघूनच खेळवतो देव. तोंड बघून काला देतो कोणालाही नाही. काला काय रस्त्यावर पडलेली वस्तू नाही. छेचे आले मी कोई उठाव नाही. म्हणून सांगितलं माझे गडी कोण कोण कोणचे गडी सांगत खाली येऊन सांगू वैष्णव निका. जो वैष्णव आहे ते माझे गडी, बाकीचे नाही. विठाला
निवडा यातुनी किंवा वैष्णवनिका सम्राट यांना काला कोण देतो? भानुदासागी आता कळलं सिद्धांत. प्रसाद कोण देतो? आणि हा प्रसाद खाण्याकरता तुकोबाराही सांगतात. जरी वेद श्रुती पुराणी सगळ्यांनी सांगितलं असतं जन्म आणि मरण हे सगळे दुःख अघोरी आहे. कारण जन्माला येणं मरण किती वाईट आहे. अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती. खरा माणसाच्या जीवनातला संसार जर पंच असेल जन्म आणि कुठलं मागं लागलं किती दिवस झाले संपत आणलेला दिसणारा संसार काहीच करीत नाही. येताना एकटा आले आणि जाताना सुद्धा कोणी नव्हे रे जन हे दिल्या धनानी भूमो भार्या गुरुद्वारे ते हे चितायाम. आपलं जीवन असं आहे. पक्षी अंगणी उतरते तैसे असावे. या गायदऱ्यात किती दिवस आहे? 60 वर्ष 70 वर्ष 80 वर्ष. एक दिवशी उड जाए गाय एक दिन पंची जायचंय. मला सांगा जो खरा संसार आहे माऊलींची एकच वळी तुम्ही कपडे सिद्धांत म्हणून ठेवतो मी पुढे चालतो. देहाच्या गावालिया सिद्धांत देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोयया नान म्हणून धनंजया संसार संसार ऐसा दारुण जो भेट दिया हरे सिना. एवढा जरी संसार वाईट असला तरी महाराज सांगतात उजोनिया कशासाठी? काला खाऊ. मला सांगा जन्माला येताना एवढी मोठी मोठी मिळती त्यानं गर्भवासाला आल्यावर गर्भवासातलं दुःख भोगल्यावर त्याच्या लक्षात आलं म्हणलं गर्भात जरी एवढं दुःख आहे तर बाहेर पडल्यावर किती दुःख असेल म्हणून बाहेरच यायचं नाही म्हणलं. आलं लक्षात? ब्राह्मणाचं बरे 12 वर्ष पण ते चुकत नसतं. कर्म हे चुकत नसतं. मी जरी म्हटलं माझ्याकडे काही करत नाही श्रीमंत आहे गडगंज 5 गाड्या नोकर चाकर सगळं आहे आपल्याला ही टाळ कुटायचं भजन पूजन याची काही गरज नाही. रात्र पुंडरी पुंडरी किंवाची हवेत असते ती श्रीमंती हवे इथं बिनीशी जावं लागते एवढी कूलर लावून सुद्धा आमच्याकडे नाही. आणि मग किंवाला हवेत असते ती उलट भजन करणारा म्हणतो सर्व माझे चुकीचं वाटोळ केले. पण या बाबाला राग आला ना याला जर राग आला आणि त्यानं जर थोडासा फटका दिला माहिती आपण सगळे शेतकरी रानात गेल्यावर काटा मोडला बापडे खाली बसले मग तो काटा मोडलेला पायात कशाने काढतो? देव सुद्धा आपलं काय करतो तोपर्यंत आपली चिरलेली कळत म्हणतो बा ते असं कसं झालं मस्ती मारते मग वर्ण म्हणणार आले देवाजीच्या बोलता नाही सिद्धांत बोलता बरं लोक व्यवहार तो 70 किलो 72 किलोचा गडे वरच्या तिसऱ्या मजल्यावर बांधल्याशिवाय घेते. माझ्या मारुतीला राग आला. राग येतो देवा तू का म्हणे सेवा. राग आला देवाने काय नाही थोडासा झटका दिला. कळलं का नाही झटका दिला? झटका म्हणजे काय नाही एका बाजूला थोडा लवर दिला गेला 2 आट्या फक्त दिले गेले पडल्या ठिकाणी लागलाच तुम्ही देवाची माणसं आता आम्ही जीव सोडून सांगितलं तो वैकुंठी तो ऐशे नाही हे तुकाराम महाराजांनी सांगितलं लागून या पाया म्हणून पुन्हा पुन्हा महाराज सांगतात एवढं दुःख जरी असलं तरी काला खाऊ अरे वैकुंठात ऐसे संत जाना ऐसे हरी
ऐशी हरिदास हरित ऐशी हरीचे ऐसे संत जन ऐसे हरिदास आणि ऐसा नाम गोष पुंडली गवरला हरि श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. ही जिथं होतो तो काला करता येतो, जिथं वैष्णव नाही तो वारकरी नाही तिथं काला नाही. आता काला करीत असताना तुकोबाराय सांगतात जन्माला येणं वेद श्रुती पुराणानं सांगितलं हे संसारासारखं दुःख नाही. जन्म आणि मरण हे फार आघोर आहे. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे एवढं दुःख आहे, एवढं दुःख आहे. पूजा पंखीचे शिकली आणि दुःखे सांगू किती. सगळ्या संसाराची स्थिती नसा हे पाषाण फुटती आणि भयकार चित्ती. पाषाणाचे दोन भाग होती पण जन्म मरणाचं दुःख संपणार का झाले असं काय करत. आता माझी पाचवी झाली ओळखटी बांधली माझा मी निघालो टाटा. तुकाराम महाराजांनी सांगितलं आम्ही जातो तुम्ही सगळा सांगावी बाळवेळा झाला वैकुंठ श्रीरंग. आपली अवस्था काय आहे, एवढं दुःख आहे. विचारणा ह्या मावशीशी जी MBBS झालेल्या म्हाताऱ्या मावशी असतात ना पेशंट सर्जन आणि मग ती म्हातारी त्या बाळाला आंघोळ घालण्याकरता सुनबाई बोलत होती पार्वती काय पार्वती बाळाला आंघोळ घालाय. आता ती म्हातारी अशी तिचं हात जर शिकायचं शान काढलेलं फॅरेन लवलीचा डबाच आत बसली मग असल्या चिरण्याची म्हातारी आणि या दिवर दिलं मग म्हातारी असतो पांढरं शिपत गोळा असतो. म्हातारी नळगिव पालखं घालतो दोन्ही अंगठी काय करते मालिश करते काय बघ म्हातारीनं पांढऱ्याचं लाल किळ चोळून आणि कडक कडक घात कडक कडक पाणी. मला सांगा की झोप आलं म्हणून झोपतं का म्हातारीच्या मो हातात चोळल्याची कोणचंही प्रयत्न सुटलंय सांगा ना. उभा राहिलेला दौडलं तरी सुटलंय पाख्यात चोळणाऱ्या म्हाताऱ्या पाहिल्या होत्या. असं चोळून चोळून म्हातारी ती मला जास्त मग कुंडळ वाळवते टाक पाहिजे टाकलेली पुन्हा उठत का उठत नाही हाताच्या चोळण्याला भिवून एवढं जन्माला आल्यावर दुःख आहे. तर मरताना कसं काय मरणाची वेळी करी तळमळ करत पाहुणी रावळी सगळी येऊन जाते ती सगळी वाट बघते ती लय जीवाचा हाल चालले. 3 महिने झालं पाणी फक्त शिप शिप घेतली किती. आता तुला कळलं नाही त्यावेळेस तुला कोणाची बाण टोकारलेली कोणाच्या कळशी चावल्या रातच्या बियासाठी आणलेल्या. आता कोणाला जाशील सगळी गेली माझच कुठला आडावले बघायचं केले कर्म झाले कुणाच्या आजच्या कीर्तन तुम्ही नंतर घेत जा नरसाळे हो. म्हणून तुम्हाला सांगतो जीवनामध्ये मृत्यूच्या वेळेस एवढं दुःख आहे आणि माणसं सांगतात महाराज आईद्वारी माणसानं खावं प्यावं मेलं म्हणजे काय सांगते ती आत्मा सिद्धांत सांगते ती वेदांत जणू काय पंचदशी झाली याची प्रतिप्रभाग सांगते. मेलं म्हणजे माणसाचा जन्म पुन्हा मिळते का आत्मा मारू काही केलं तयार सर्दी जाते वाटलं
पुढे ती आणि आपली पोरं पानपट्टी कुठंच नाही. म्हणून किती वाट पडायला ध्यानात ठेवा. आणि मग एक ध्यानात ठेवा, आपण खायचं ते खाता नको ते खाल्ल्याशिवाय नाही. म्हणून तुम्हाला एवढा पवित्र नरदे जर चांगलं कर्म केलं तर महाराज सांगतात अहो बाबराव मी आता अर्धा चहा पिलो घरी पोचतो मागणं निरोपाला अन्नाला उरकलो झटक्यात जाते. काही माणसं जातात पण माऊलींची ओवे गोड. झाकल्या घटीचा दिवा नेरो काय झाला पांडवा यार दिलो. अरे काल्याचा प्रसाद खाल्ला, आयुष्यभर भगवंताची सेवा केली, आळंदी पंढरीची वारी केली, प्रसाद मिळल्या देव ठेवला. त्याला म्हणायचं मुक्त. म्हणून तुकोबा हे समजा एवढं जरी दुःखाचं असलं जन्म घेईन नाम भोगीन दुःख यातना, पण कशासाठी उपजोनिया कृती काला खाऊ दही भात. हा काला दही भाताचा खाण्याकरता सहजासहजी कुठेही मिळत नाही. हे महाराज अभंगाच्या द्वितीय ऐशे संत जन, ऐशे हरिदास आणि ऐसा नामघोष सांगा कोणी. वैकुंठात सगळं भोग आहे, सगळं ऐश्वर आहे, पण मात्र तिथं भजन नाही. मला वैकुंठातलं सांगू, बसायला ऐरावत आहे, कर्म न झालं तर गार्डन आहे. कोणचं सांगू? हैदराबादचं सांगू का मुंबईचं सांगू? राणीची बाग सगळी सुंदर गार्डन आहे, पण याच्यापेक्षा मुंबईला वैकुंठातलं गार्डन सांगतो. कल्पतरूची उद्यान आहेत. कल्पतरू म्हणजे काय? कल्पतरू तळवटी जो कोणी काय वाणू ज्या झाडाखाली जी बसत तिथं ती अतिरेकी पाहिजे का? सगळं इच्छा करेल ती. याचे गार्डन आहेत कल्पतरूचे. कामधेनूच्या किल्ला आहे, चिंतामणीच्या सडका आहे. प्यायचं म्हटलं तर सरकार मान्य दुकानात जाण्याची गरज. अमृताची, कामधेनूची, हे सगळं आहे. बघायचं म्हटलं तर मेनका, तेलोत्तमा, रंभा, उर्वशांचं काय आहे? नाच काय. फक्त तिथं 8 ते 1 आहे बरं काय. सगळे भोग आहे तिथं, फक्त बोलायचं नाही, हलू नाही, सैरा मैरा सगळे भोग आहेत. जलाची पाहिजे त्याप्रमाणे, पण भेटल्यानंतर समोर नुसते एकामेकाकडे बघायचं. मी वाटले की ते बघू वाटले की बघायला फक्त असंच. हलू नाही, चालू नाही, इथं तसं नाही. वैकुंठी तो ऐशे नाही. ऐशे म्हणजे कैशे? आता जे आपण या कायद्यामध्ये गुढ असणारा हा चिंतनाचा ज्ञानयज्ञाचा भाग आहे, तो वैकुंठात नाही. ऐशे संत जन नाही, ऐशे हरिदास नाही, ऐशे नामघोष नाही. म्हणून करतात जिथं नामघोष आहे तिथं काला केला जातो. पण काला कसा केला जातो? तर या करता ऐशास्त्र आहे. काला हातात मिळला की गबा गबा खायचा. मला सांगा, काल्याला शास्त्र आहे. काला खाताना एकामेकाला चालायचा, एकामेकाच्या पाया का पाया पडायचा, का काला चालायचा? वर्षभर आपल्यामध्ये जी कठोरता आलेली असते ती सगळी जावी आणि प्रेमाचा संबंध निर्माण व्हावा, हे काल्याचा प्रसव ठेवण्याचा उद्देश. नाहीतर मग काय, हातात मिळाला की सोपं सांगतो, शिर्डी कळते. शिर्डी
शिर्डी शिर्डी आहे का तुमच्याकडे? तिचं नुसतं पिंड पाडायचं मोकळं सोडायचं. कशाचा शेंडा हाती अहो गावात त्याचा असं हातात काला मिळला की शेरडावानी गाबा गाबा खायचा. काला खात असताना खायचं कसं? एकमेका देऊमुखी एकमेका देऊमुखी सुखे झाले मुंबई. उमर या शब्दाचा अर्थ अनेक प्रकारचा खेळ खेळलो आणि खेळ खेळून काय झाली? भूक लागली आणि भूक लागल्यावर मग भगवंताकडे विनंती केली. भगवान परमात्म्याने आपल्याला प्रसाद दिला आणि तो प्रसाद एकामेकाला चारायचा, गबा गबा खायचा. काला वाटून झाल्यावर पुंडली म्हणायची आणि मग काला एकमेका देऊमुखी सुखे घालो मुंबई. एवढंच नव्हे तर हा काला भगवंताने यमुनेच्या तीरावर केला. कुणा करता केला? का केला तर यमुनेच्या गोपाळावर केला. गोपाळाला तेवढ्या करता भगवंताला काय करावं लागला? अवतार घ्यावा लागला. ऋण फेडावया अवतार केला अविनाशी आला आकारा अविनाशी आला. भगवान परमात्म्यावर ऋण होतं. आता भगवान परमात्म्यावर ऋण कुणाचं होतं? राम अवतारामध्ये रामाची सीता चोरून कुणी नेलती? रावणाने. पण तुमच्या रामाची सीता रावणाने नेली. राम रावणाचं युद्ध झालं. 18 पद्म दळभार प्रभू रामचंद्राबरोबर कोण लढू लागत होत? शेवटी वानराने कुठलंही पाकिट नाही, नाश्ता नाही, काय नाही, विनामूल्य सेवा केली आणि राम प्रभूची सीता परत माघारी. मग प्रभूला वाटलं या वानराने एवढं सहकार्य केले, यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता प्रभू रामचंद्राने एक पार्टी ठेवली, फंक्शन. हा शब्द होता का? वात्रटपणा माझा आहे. माझ्या वानराला जेवाय सण कुटुंब सण परिवार ठेवून आता प्रभूच्या घरचं जेवण आहे. 12 प्रकारच्या सगळ्या भाज्या, 12 प्रकारची लोणची, 12 प्रकारच्या पुऱ्या, 12 प्रकारच्या गवाऱ्या, 12 प्रकारचे भजी, अशी सगळी लोणची. काय 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 जेवण? कारवानाचं लोणचं, जांभळाचं लोणचं, इडलिंबूचं लोणचं, माईमुळ्याचं लोणचं, अशी लोणची होती. बोकराचं अशी लोणची होती. या माकडाचं ते लोणचं, माकडाचं ते बसल्या बसल्या त्यानं खाल्लं असतं चाललं असतं, पण जातच माकडाची. कुणाची 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 आताची करणार इतक्या बॅटरीच्या वायरा आता 60च्या पुढची गेली तर झाले ते. तुकोबराची प्रमाणे बरं का. हागताई काय चलन मोडविता, हागताई खोडी आणि चलन मोडविता काढी. आपला स्वभाव माकडासारखाच आहे. माणसं घरातली आई आई वगैरे पोरं काय म्हणते, काय माकडासारखं कडाकडा करते. आपण माकडाची जाऊ. त्या ठिकाणी प्रभूंनी जेवायला इतकं सुंदर रांगोळ्या काढलेल्या. मग ती पापड, रोड्या, भातोड्या, वाळ्या कांद्याची कुरकुरीत भजी, लज्जतदार पापड, रसगुल्ला, अलंतोड, सुतारफळी, हे पदार्थ होते. सगळी एकमेकांकडे तोंडाकडे बघायची. सगळं वाढ झाले. प्रभूला वाटलं संकल्प सोडायचा आणि कुंडली म्हणून जेवाय बसायची. पण ते एका माकडाच्या पिलानं बोकराचं लोणचं घेतलं. नका मग चौकार तुम्ही अजून त्याच चालू दे की मीठ कमी पडलं तर तुम्ही काय कोणा गाव दिसताय आवडतं गावाकडे मीठ कमी जास्त बघते असून बघू हात घालून बघा. काही ठिकाणी काय आवडली मिठी मध्ये शेवटपर्यंत लढतात. एकदा दोनदा तीनदा काय करते पाहुणे गावात ते गावचे काय केलं बाजूवर बाजूला 12 मिनिट केलं 12 वाजले पाकिटच चढ घासलेला पोळ्या पडावा. आणि तसं मुळे म्हणजे मी
महाराज नाही खरं सांगतो, मी आहे वारकरी. माझे वडील वारकरी ना, फडकरी ना दिंडीवाला, इना नाही गोडा नाही चेटा नाही, पण फसून बोवा झाली. गेलो आनंदीला म्हटलं बरं राहिलो सोडते शिकलो बस. आता रिटायरमेंटला आले, कसं काय तारीख दिली कोणाला, आता कीर्तनला सुद्धा जात नाही. खरं साधना आपली फार महत्वाची असते. आमचे दीपक महाराज महिन्याला पंढरीची वारी करतात, म्हणून माझ्या जीवनामध्ये मी गाव मी सोडलं आणि पंढरपुरात जाऊन राहील. काय करणार पडून राहील बस. आणि वारकऱ्याला एकच, माझ्या पांडुरंगाला ओरिजिनल तुळशीचा बुक्का करण्याचा प्रयत्न. जेवढे वारकरी येतात तेवढ्या वारकऱ्यांना माळ तुळशीची करून देण्याचा प्रयत्न करतो. नाही तर आता सगळा चायना माल झाला, इलेक्ट्रिकल सगळ्या माळा, तशा सगळ्या रस्त्यावर माळा कशी द्यायच्या. म्हणून वारकरी सुद्धा कधी कधी माळ नीट नसल्यामुळे येडेवारी करते. माणसं म्हणजे बुवाला असं मागावं, आता बुवाला काय तो तरी खरं सांगतो तुम्हाला. चला, हा काळा भगवान परमात्म्याने गोपाळा करता केला, काय कारण त्याचं मी सांगतो. आणि मग राम अवतारामध्ये ती भोकराचं लोणचं घेतलं, बाकऱ्या पिलानं असं फिरवलं. अगोदर ती चिकट असतं, काय दाती चांगलं जे दाब कुठलं माकडाच्या पिलानं बघितलं तू म्हणला एवढा मी एवढा. आता काही केलं, ज्या माकडाच्या पिलानं जी उडी आणली गेलं 12 फूट. पण येताना सरळ आलं, जाताना सरळ गेलं, येताना तिरपा 7 वेळच्या पात्राला देऊन. मग बाकीच्याला वाटलं ही जेवण असं खायचं नाही, मग पुढे संकल्प सोडाय गेल्याने घेऊन येतं 11 पत्र भार मारणार आहे. भजी पण इकडं, बालुशाही पण इकडं, सोनपापडी इकडं देणार काय. अशा प्रकारचं हे ऋण भगवंतावर होतं. आणि म्हणून ते राम अवतारातलं ऋण फेडण्याकरता भगवंताला अवतार घेवा. तुकाराम महाराज सांगतात, ऋण पिठावया ऋण फेडावया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजन. ओ कृष्ण, अगदी राम अवतार संपला आणि राम अवतार संपल्याबरोबर धर्म संपला, धर्म कार्य संपलं, धर्म कीर्तन संपलं. आणि मग या पृथ्वीवर महाराज असत्याची वीग झाली. मेघ पडो पाहे भीती भूमी सांडेली. बाबाच्यामुळे झाले सत्याचे वाटले. मेघ पडो पाहे भीती आणि भूमी सांडेली. लोकांवर 33 कोटी राक्षसाने विजय मिळवलेला आहे. आणि अशा वेळेस मग महाराज पळाले ब्राह्मण, राहिले यज्ञ, मोडीले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्य. शेवटी जी पृथ्वी माता आहे, धरात्री आहे, काळी आहे, हिला या दुष्ट दुराचार्य आणि पाप्याने विचाराची लोक ओझ सहन होत नाही. मग वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय आणि नेत्री वाईट होय सांगत. मग ब्रह्मदेवाकडे गेल्यावर अवघे मिळवणी श्राप दिशी विष्णूकडे. आणि मग भगवंताला सगळ्या घरानं सांगितलं. भगवंताने सांगितलं चला अवतार घ्यायचं ठरलं. अवताराची मीटिंग बसली आणि मीटिंग बसल्याबरोबर लक्ष्मणाला हाक मारली. लखन फिर वापिस जाना पडेगा. त्याने सांगितलं मला यायचं. 14 वर्षभरी होतो उपवासी. शेडी अरण्य तुम्हाला प्रभूने सांगितलं लखन आता तू वडील होई का सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा. देवकी उदरी राहावे जावडी, मागेशी मागोनी पाठवितो. आणि मग मीटिंग ठरली. मीटिंग केल्याबरोबर अवतारला यायचं. मग अवतारला यायचं म्हटल्याबरोबर पवित्र ते कुळ भगवान किंवा पुण्याच्या घरी जन्माला येतात. बिनजेटाची वाघी खांडाच्या घरी येतात काय भगवान? बिनजेटाची वाघी येते का तुमची? नाही
दे तांबडा असू दे वांग एकाच कलरचं तेल नसतो नाही अजून मी कळ कोंबडी सांडेल नाही कसं म्हणते यांच्या घरी बाबा येत असतो काय यांच्या घरी हिरण्यकशिपू आणि मग अशा पवित्र कुळात 1000 वर्ष साधना करणारा भगवान परमात्मा जन्माला येणार आहे. मीटिंग झाली वसुनामध्ये ती बुधवार असेल सुख सांगत असे परीक्षित ठरला आणि मग चला अवतार घेऊ. आता अवतार कार्याला सुरुवात झाली. वसुदेवा देत देवकी बहीण देवकी बहीण आता भगवंताच्या अवतार कार्याला सुरुवात झालेली आहे. गोकुळच्या राजाचा मुलगा मथुरेच्या राजाची मुलगी सोपारी फुटली साखरपान झालं एवढंच नाही आता वराड आलतो कारण 12च्या पुढे जायचं सगळं झालं. अगदी ब्राह्मणाने अग्निहोत्र पेटवलं गायला वासरू सोडलं पाहुणे मंडळी आली का अक्षदा मिळल्या का सुरुवात करू. आता वदसा वदान समय बस मला काय काय 3 तासात काय दिवस आपण शिकलं पाहिजे चरित्र सांगितलं पाहिजे आणि मग झाली लग्न झालं वसुदेव देवकीचं. संध्याकाळी परत निघाली. आता ती पूर्वीची रंगात वरात असायची अनेक प्रकारची सोंग असायची मराठीमध्ये आतषबाजी असायची. स्वतः मराठीचं साहित्य पण करणारा कोण आहे स्वतः तुळसराजे. वरात रंगात आलेले रात्रीच्या 12 झालेले आणि आकाशाची वाणी झालेली आहे. अरे कंसा ज्या मेवण्याची आणि बहिणीची वरात काढली हिच्या पोटी जन्माला येणारा 8वा मुलगा तुझा शिरछेद करणार आहे. एवढा ऐकल्यावर मला 8वा जन्माला येण्यापेक्षा कोणाला ठेवीत नाही कोणाला ठेवीत नाही हा बहिणीला ठेवीत नाही. खडग घेऊन या हात तो धरला. वसुदेवानं सांगितलं दाजी मारू नका. जगामध्ये 3 महापाप आहेत. बाकीची उपपाप तीर्थांना नामस्मरणानं जाते पण महापाप कशाने जाणार नाही. पहिलं महापाप आहे गोहत्या आणि हा जर जास्त कोण करीत असेल तर आज शेतकरी करतोय. बिघडला पण बिघडली मुली घेतली असं म्हणा. आज गोहत्या करणारा कोण आहे जास्त. जर्शी गायला जर आमतुल्या झाला काका काका तुम्ही लवण मला सांगा दूध पाचता का त्याला मारता आता माती तो करायची पाहिजे. मला सगळं 3 आठवड्याचे लिकरू आहे जर असं पाहणार डेव्हलप देऊन मारला तर आजच्या कीर्तन लाज असता का माझी गायचं वासरू पाचता लाज नाही वाटत तुम्हाला. आणि मग शेतकरी म्हणावतात मग म्हणायचं आम्हाला कुणीच वाली नाही तुम्ही फास घ्या. आज मला सांगा जेवढी जर्सी गायची वासना आहेत ना नालवड असलं तर ठेवतोय आणि आमतुली असला तर कोणाला देत कोणाला देत शाळेत नदीवर कापाय देते. पहिलं महापाप आहे. दुसरा महापाप बाल हत्या. आता सुशिक्षित दोघे इंजिनियर झाले IT म्हणती एक की अभी 2 की कभी नहीं. पहला बेटा बेटी नहीं है चाहिए. मुलगी ही जर तुझ्या बापाने तुझ्या वेळेस जर निर्णय घेतला तर आज कीर्तन ऐकलं हे कोणाची मुलगी नको म्हणते. मग शासन सांगते कोणी घेतली मला शासनाची चित्र आहे. शासनाची आबरू गेली एवढी तरी ह्याला लाज वाटत इतकी निर्लज्ज आहे.
गोपीनाथ मुंडे सारखी जर माणसं दाखवाच राजकारणात झाली खायची जात म्हणायची काही कारण तो आणि तरी दाखवा पाहिजे दिवसाही रील पिऊन मारायचं याला लाज नाही मस्त त्यानं सांगितलं कोरा 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 7-12 काय कोरा आम्ही सांगतोय ज्ञानेश्वरी वाचा रोज नियमानं गाता वाचा ह्यात आपलं कल्याण आहे वचनाला कशाला लागलं वचनाला लागून खरंच चांगलं होते तेच जरूर काय गेलं ते काय पेटलं आम्ही बाहेर सांगतोय चांगलं आहे एक एक घर जर परमार्थ काय आनंद आहे बरं त्या घरातल्या मुली इथे बघितल्या एक पक्वाज एक संगीत गायन एक कीर्तनकार झालं काम झालं थोडस काय मला सांगा घरची घरी भजन आता घरच्या घरी त्यांचंही भजन असतं बापले हळूहळू सुरुवातीला सगळं पेती ती आणि पुन्हा इस्कडच्या हळू आली होती त्यांचंही भजन मोठी पार्टी त्यांची आपली गरीबाची भजन ती पैसे मार काय म्हणजे शेवटी भगवंताने ठरला अवतार घ्यायचा लग्न झालेलं आहे मिरवणूक निघालेली आकाशाची वाढी झालेली बंदी शाळेत ठेवलेली पहिली मुलगी झाली मुलगा झाला योग भ्रष्टोभी झाले ते असं मुलगा देखणं होतं डिपार्टमेंटनं जाऊन सांगितलं कंस आला हातामध्ये मूल घेतलं आधी जरी दुराचारी आधी जरी किती वाईट असला कंस पण ते मूल बघितलं त्याच्या चेहऱ्यावरचा प्रकाश कंसाच्या चेहऱ्यावर पडला आणि कंस बदलला तो म्हणला हे मारणार नाही आठवून मारणार आहे हातातलं मूल घेतलं आणि सोडलं जाऊन सिंहासनावर टेकलं आणि नुसता श्वास सोडला तर मागणं हजर झालं नारायण नारायण राजा त्यानं सांगितलं नारदस्य आगमन परम भाग्य संत येती घरा तुम्ही आलात आमच्या घराला दिवाळी अरे राजा तुझ्यासारखा मूर्ख राजा कुणी नाही हातात आलेला शत्रू सोडला म्हणला आठवा करणार म्हणला बोल जर बसवली तर पहिला कोणचा म्हणला पुण्य साराव जोपर्यंत याचं पुण्य आहे तोपर्यंत देवाला काय करता येईल म्हणून आता लगेच सांगतो नारदाला सल्ला दिला कंस दिलेलं मूल माघारी घेतलं कारागृहात आलं मुलगा हिसकून घेतला कारागृहाच्या बाहेर एक हातात पाय धरला गरगर गरगर फिरून पहिला येडा दुसरा येडा तिसरा येडा दगडाच्या शिळीवर आपटून मारली किती मारली साही मारीत आता 6 मारली 7वा तो गर्भयोग मायाने नेहुनी गालीत रोहिणी 7वा पूर्ण दिवस भरत आलेले पण आश्चर्य करीत ती म्हणा माझी गळे नाकी वाण 7वा गर्भ काही झाला आता देवाचे कारण फिरविले अशा प्रमाणे आणि मग आता 8वा जन्माला येणार आहे सांगितलेलं आहे लक्ष्मीशी तेव्हा सांगे ऋषीशी कौंडल्यपरास योग माया तुझं काढी नेहुडी घालील नामा म्हणे ऐसा करोनी घ्यावया अवतार भगवान कृष्ण परमात्मा येणार आहे हे सगळ्या जगाला चाहून लागलेले देव विमानी बैसोनी सुती गाती पारुदाचा पावली प्रेमवती भूमीवरील शुभ स्वप्न घडली मयूरादी पक्ष नृत्य करीत नदळ्या
भगवान येणार आहे. स्वर्गी ही अप्सरा नाचते नगारेवर वसुनामती बुधवाराची शोक सांगतचे परीक्षिती. मग रात्रीच्या 12 वाजता आया आणि संभावा नोहे काही श्रम नामयाचा स्वामी कुंडली वसुदेव देवकीच्या पुढे उभे राहिले. आणि मग डिपार्टमेंट होतं ते राज्य राखीव दलाच्या पोलीस तुकड्या. तर पहिलं पोलीस खात्याला काय होतं, एक हातात तलवार आणि एक हातात तलवार आणि सायडर पण वाजायचा जागेवर हे राजा अधिराज कंस का शत्रुघ्न आने वाला बाळ जन्माला. मग त्या ठिकाणी महाराज 8 वर्षाची संभ्रम होती. वसुदेव देवकीच्या पुढे वर आलेले देवकी मालकाला सांगते आणि पतिराज अहो या दुष्टानं 6 मारले, 7वं कळलं काय झालं नाही, 8वं आहे. सोडा 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 मिठी आणि लपवा लपवा जानी कंसाची कळेला जानी कंसाची कळेला जानी कंसाची कळेला माझ्या बाळाला तेव्हा काय करा सोडा सोडी. तोपर्यंत बाळ म्हणलं, बाळ म्हणते बरं 8 वर्षाचं सर्व साकार झालेला सर्व मेघ श्यामळ आईला सांगतो आई तुम्ही त्याचा कर्तन काढाय पण मायावी आईला फुटलं नाही. ती म्हणते सोडा 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 मिठी लपवा लपवा जरी कंसाची कळेल माझ्या बाळाला. फक्त बाळानं सांगितलं बाबा बाबा मला टोपल्यात घरात कुठे घ्या नंदाच्या घरा भगवान जन्माला आले. इकडं कोकणामध्ये आनंद आहे. मग बाबांनी पाठीमध्ये घेतलं.
पाणी लागलं आणि मग पायाखालची वसुदेवाच्या बाळूसारखा म्हाताऱ्याच्या लक्षात आलं बाळाचं विकरण माझं सुद्धा. मग भगवंताला वाटलं म्हाताऱ्यानं जर पाठी टाकून दिली तर पुढचं गोवा काल्याचं कीर्तन बसवती. म्हणून भगवंताने डावा अंगठा लावला, दिली यमुना मायवाकडे. भगवंताला ठेवलं, दर्शन घेतलं, माया घेतली. पुन्हा कारागृहात आले, बेड्या हातात बसल्या, सगळी कुलप लागली आणि मग डिपार्टमेंट जागा झाला. सावध, राजा अधिराज कंसा शत्रू आने वाला आहे, येऊन गेलाय. आजचं पोलीस सुद्धा तसंच आहे. ती एकटे गायकवाड बोललं शिवसेनेचं, त्याच्यावर तोंड टाकून सगळी. खरं सांगू तुम्हाला, सगळं धंदे बंद होते. मटका चालणार नाही, दारू चालणार नाही, गुटखा चालणार नाही. बंद करणार कोण आहे? पोलिसांना हप्ता बंद केलं तर पोलीस काही करू शकत नाही. ते गायकवाड बोललं, त्याच्यावर पोलीस केली. म्हणजे खरं बोलणारला आमच्याकडे पंढरपुरात नव्हती, इमानदारीच्या याला पाडलं. तो प्रकार आहे राजकारण. खरं सांगतो तुम्हाला, अशा प्रकारचं महाराज यमुना व्हायला वाटली, तिथे गेले, भगवान ठेवले, तिथे घेऊन आले. सगळ्या बेड्या डोक्यावरची पाठी फक्त खाली ठेवली आणि ठेवल्यावर मायेनं करून दाखवलं. रडे माया करे आकांता नामामध्ये उठती. आणि मग पोलीस खातं जागेला आणि मग म्हणजे ती हुशार. आता हुशार असतो. जाऊन सांगितलं, कौस आला, हातात घेतलं. पहिला वेडा, दुसरा वेडा, तिसरा वेडा. मारणार इतक्यात हातातून चिटकली आणि 2 कासरं जाऊन माया थांबली. आणि मग माया म्हणती, कंसा मग कंसाला सभा सभेमध्ये आजचे विषय आहे. आजच्या सभेचं प्रयोजन सांगितलं. शत्रू लहानपणी जन्माला मर्यादेत आला, पण चलाक असल्यामुळे उत्तर गेला. जो कोणी मारेल त्याला बक्षीस अर्धा राज्य दिलं जाईल. एकही पुरुष कोणी उठलं ना, बिचाऱ्या महिला मंडळातली एक महिला उठून उभा राहिली. ते म्हणले, कंस दादा मी त्या बाळाला मारून येते. तर अप्सरेसारखी मायावी राक्षसी ती म्हणजे कशी मारणार? म्हणजे इथं बंदूक बाला बारसा याची काही गरज नाही. मग त्याला मारण्याकरता आयडिया तिने आपल्या दोन्ही गंडस्थळामधलं दूध काढलं आणि ज्या गंडस्थळामध्ये दूध होतं ते दूध बाजूला काढलं आणि त्या दुधाच्या जागेवर कुणाला भरलं? विष. आणि मग केलं ते दाखवलं. कंसाला पटलं. अगदी मथुरेतनं दुसऱ्या दिवशी दिवस गोकुळात. हे पोरांनो, पूर्वीची पोरं पाऊस पडला ना, माती वरली झाली खेळ खेळायची. कोणचा? आता राहिले का? आता मातीच नाही, वर्षीनं वाद झाला. पूर्वीचा खेळ आनंदाचा खेळ. पेटी दांडू, चिंडू फळी, सूरपारंबा. आता काय राहिले का? काय पहिलं बिना आंबोलीचं हिरीवर जायचं आंबेची आणि पाठ गावला की बिन तोड होता. तरी दात किडकी येते. जांभळं तशीच, आंब तसंच. पहिलं काय आलं होतं? रानमेवा होता. आता तुमच्याकडे तर लय रानमेवा आहे. काय तरी काही महिना, 5 महिना आता तुम्ही सप्ताह झाला की तिकडे निघाला मुंबई. आम्ही हाती टिकली करा म्हणून खरं भगवान शिकडं मीटिंग बसलेलं आहे. तिकडं गोकुळात पहाटे कळा नंदराजाला मुलगा झाला. यशोमती मैयाला कन्हैया झाला. गोकुळवासियांना राजा झाला.
पाठ गवळणीला कळालं आणि मग गवळणीला कळाल्याबरोबर गवळणीची पाठ धावपळ सुरुवात झाली. पाठ गवळणीची धावपळ सुरू झाली. पाठ गवळणीची गवळण मागे गवळण भगवान शंकराचा कंठ सुद्धा काय झाला असलं विष त्या पुतना मावशीला स्थळामध्ये भरलं की धापाच करून मारीत 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 ऐश्वर्याच्या घरी हात मारले. कोण ग तुझी थोरली बहीण मागे का झालं बोलणं चाललं सगळं झालं. कुठे म्हणजे बाळ म्हणजे आताच आंघोळ घालून पाळल्या किमान किमान 2 तास उठणार. भगवंताला वाटलं आईनं बाबांच्या पाठी नाट लावायचं बिचारे पाळण्यात रडले रडल्या पुन्हा मावशी पळत गेली. काढलेलं असतं पाहिल्या तुझं पाहता माझं सकुमार मिठी पडली. दोघांची नजर नजर झाली आणि ती कशी उभा राहिली. सगून मेघश्याम पाहिलं. भगवंताला वाटलं ही अशीच उभा राहिली पुढचं का होईल म्हणून भगवंताने लगेच तिच्या डोळ्यापुढं आधारे आले. बिचारीनं मांडी घेतली खाली बसली मांडी घेतली पदराला लावलं आणि पदराला लावलं भगवान दूध प्या रक्त प्या. याच्या पुढे जाऊन सांगू विष प्राशन केलं. विष तुमच्या आमच्या करता भगवंताने काल्याचा प्रसाद देण्याला स्वतःला काय प्राशन करायला विष विष प्राशन केलं. पंच प्राण असणाऱ्या काळजाला मोडलं काका पंचदशिकर शंकराचार्य सांगतात त्या पुतना मावशीच्या स्थानाला ओढ लागली आणि ती पुतना मावशी म्हणते कृष्णा मुंचती मुंचती मुंचती. भगवान म्हणजे मुंचती नाही तुला कायमची पुतना मावशी मारली. ते कंसाला कळालं आता कशी तोडली कशी जाळली तिला कोण सांगायची कसं. कोणा दुसरं पाठवलं
होता राक्षस, पण त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला. आता ब्राह्मण म्हणलं की जाणवा आई वेळ जाणव कुठलं कासऱ्याचा तुकडा केला, चिंबिडा घालून गळ्यात घातला, पंचांग घेतलं झालं आल्याबरोबर सकाळी सुरुवात पुन्हा असा ज्योतिष व्हायचं पंचांग. मग राशी भविष्य पत्रिका बघित 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 आणि ह्याचं याड मैदाना नाही, पान उभत नाही. त्यांच्याकडे विचारी काय तिला म्हणतात हातात बऱ्याच वस्तू असतात त्या माग बोराडीचा म्हाताऱ्याला खेळायला आमच्याकडे भिकारी किंवा बरोबर किती किती काय त्याच्या कसल्या वस्तू असतात पण त्याच्या तसं त्या मैदान काय सांगायचं तुमचा भविष्य सराव झाल्यावर विष पाहिजे तुमचा भविष्याला सांग पुन्हा पंचायत घेऊन आणि मग आल्यावर पंचायत काढलं 5-50ची नोट सुरुच असते 10 रुपये कधी आमच्या पाया पडून घेत नाही कालीच तसलं लबाड बोलणार काम शुक्रवार शनी मंगळावर बुध राहूवर किरणू आणि शनिवार मंगळ मावशी तुम्हाला फार दिवस वाईट येणार आहे तुला कसं काय करू मग तुझं नवरा म्हणणार का झालं आमचं पंचायत सांगतोस अशा प्रकारची पंचायत सांगत ती बाबा म्हटलं आणि मग सांगितलं हे मूळ नक्षत्रावर काका जन्म 96 पिढी याला घातक आहे आणि तुम्हाला बोलवा तू वैद्यलाही घातक आहे जीसीबी किंवा पोखल्यान बोलवा आणि ताबडतोब खडा काढून त्या घ्याला काय करा पुरा भगवान म्हणजे मी पाणी आणून तर उत्तर दे पाहतो आणि मला कोणाला सांग मग महाराज काय नाही ज्या पाटावर काका बसलो त्या पाटाला फक्त काकाने सांग देवाला आज्ञा दिली काकाचा सत्कार जसं पाठ उठलं वर बिगत सुटलं पहिली गरज असली दाढीची एवढे मोठे तुळया होते भीमासा काका जाऊन तुळेच्या झाडाकडे पाठ झालं बाजूला काका झालं आणि म्हटलं आता खाली पडले का उकाळ मुसाळ चालते प्रत्येकाने काकाचा सत्कार करणे सुरू आपण कणिक तिंबायला पाट्यावर काय असतो तो वरतेने काकाला तिंबाय सुरू असा काका ओरडत होता. मग काय कसं तरी ती पंचांगाने एक गोळा केलं त्याला वाटलं हितनं सुटलं की घरातलं बाहेर पडलं बाहेर मोठी सभापती आमदार खासदार सगळे लोक नांदूर पुळव काका मग दांडी पुळव माझ्याची काकाच्या माणूस चौपणी जण काका चौपणी जण काय नागरा नागाटातलं दोतारण पंचांग धरलं पुढं बाज म्हणती मी एकटी तशी सुटकातल्या आणि कशी सरळ बाज होती ती 4 पाय वर केलं म्हणते काका आजा काकाला वर घेतला काकानं ती दोतारण ते पंचांग असं आवडून धरलं नागाटातलं जी उडी हाती नागाला चाकावलं झपाट्यात काका बाज पडता पडता कोपऱ्यावर घासाला एका माठल्या तिकडलं करून सगळं का बाळा आणि पुन्हा हिसके दिले मला बाजत निघाला जसा हिसका काकाने जीव घेऊन दिला काकाने सटला पण मोकळा दिगंबरा काका कळत तसंच गेलं कंसाकडे आलं आलं का वगैरे हमारी आवडी दैत्य करण्याची
इकडं गोकुळात जरा पाऊल टाकायला लागले रांगेत अशा गोकुळामध्ये रांगो लागलेला आहे. रांगता रांगता चालू लागलेला आहे. चालता चालता गोकुळात आलेला आहे. आणि मग गोकुळात आल्याबरोबर काय कृष्णाचं गोकुळात थोडं कौतुक चालत असताना सगळे गोपाळ होते ते अशी होते पांगायची. कृष्णाने विचारलं काय एवढं गोकुळात घर पेन्या मला तिथना त्याला चालवतं तुला फिरत इथं पण सगळं कुठं जात मथुरे हाटा. अरे मला रडायचं आईच्या पदराला धरायचं कमरेला धरायचं मागून घ्यायचं. गोपाळाने कृष्णानं सांगितल्यावर कोण आईच्या पदराला धरलाय कोण आईच्या कमरेला धरते कोण आईचं मुख घेते. मला दही मला मी दे. आता पैशाला चटावलेली वरसनी गोपाळ एवढी नाही मिळलं काय मिळलं असेल काय मिळलं असेल सोसल असं काय मिळलं. आणि सांगितलं कृष्णा तुझ्या संगाती आमची झाली अशी निश्चित झाली पोटवर मार मिळत मागून देत नाही ती. मग म्हणलं भगवान म्हणजे एक काम करू तुम्ही एक काम करा एक मंडळ तयार करू संध्याकाळी ग्रामपंचायतच्या ऑफिसच्या मागे आणि मग भगवंताने एक मंडळ तयार केलं. त्या मंडळाला नाव दिलं कोणचं बालकृष्ण चौर्य तरुण मंडळ स्पर्धा चोरी करणे. मग सगळीकडे आल्याबरोबर भगवंताने सांगितलं आजी देतो पोटभरी पण काही पत्ते हळूहळू कोणी कोणाशी न मग ठीक आहे सगळे जमले. संध्याकाळी कुठल्या घरावर जायचं किरकोळ घरावर जायचं गरज नाही. तुला काय रात्रभर घर मालदार घर पाहुणे एकांताचे नवनीताचे असं मालदार 9 लाख गाडी होते असं घर निवडलं. बरोबर त्या घरी गेले गोपाळा नाही दार बंद खिडक्या बंद पेंद्या मला तिथना आता तर ताज आहे तुला सांगितलेलं बोललो कोणी कोणाशी कसं भगवंताने येऊन मायाला उत्साह ती पहिली धाब्याची घरी त्याला सुरू जायला काय असायचं सात सोनं भगवंताने येऊन मायाला बारक्या पोरात हाताला शिंके लांबवले होतो तिघाचे मी तुम्ही वारे मुख पसरवली वाहती त्या तुम्ही घ्या रे बस. आणि मग मी तुम्हाला रचली ते असा बघित उभा आहे आधी तुम्ही 8 ठिकाणी वाटला आणि हे डासाळी जर ह्यात गावलं तर कसं काय होईल मला सगळे हाते सगळ्याच्यावर भगवान बोल पाडले की असं केलं की तुम्ही वायर गोळीच्या चालू झालं पाईपलाईन वाकाडावर त्याच्या इकडे तिकडे पहिली काही लाईट नव्हतं 2-4 खोल्यात आत गेलं ठेस काढलं पेण्यात पडलं पडल्यावर उठलं तुला आपण कशाला ठेस
असा 12-13 किलोचा नुसत्या साईचा लोण्याचा घालवाटा होता. त्याने पडकं सोडलं असा माल रोज बघायचं, तोंडाला पाणी सुटायचं पण हातात येत फक्त ताकाचे सवय. काय नाही 5 मिनिटात 5-6 किलो लोणी खाल्लं. गेलं नसते गेलं नसते असं लोणी खाल्लं ढिकून गेलं. कृष्णा आता कुठवर खायचं म्हणला वास की गप्पी बघून खाऊ दे की बाकीच्या. पुन्हा गेला, पुन्हा 2-3 किलो गडी वाढलं होतं माझ्यासारखं. 7-8 किलो लोणी खाल्लं आणि मग ह्याच्या कालव्याला पुन्हा गवळणी झाल्या झाल्यावर भगवंताला सांगितलं गवळण डोळे टाका म्हणजे सगळ्यांनी इमानदारीने झाकलं पण ह्याला असं झाकलं. भगवान म्हणजे पहिल्याच गावात टांग लावून निघाला आणि ती बी भगवंत सगळे गोपावर काढ पेंद्याला छातीपर्यंत खाली घेतलं, दोन्ही माळाला हात टेकला आणि मग नंतर तिथनं मी आलाचलोय की तो अडकलाय का अडकावलाय आणि मग गवळणी जागे झाले. सगळ्या घरादारानं खिडक्यात बघतो ती बोका आला आता ही बार बोक होतो, सामान्य बोक होत पण मग काय तुम्हाला सांग नेमकं ही पाय जाडीत होतो. तिथनं मी आला मला घेऊन कृष्ण मला घेतो पण तुझी जीवन घेतो तशी नाही. आणि मग गवळणीनं बघितलं म्हणजे एवढं इथनं बोका आला एवढा आला चौरंग घेतला. गवळणीनं चौरंगाला नेमका बोक्याचा पाय आणि म्हणली काहीतरी हाणायला. तुमच्याकडे चपात्याला काय असतं बेलला असतं बेलला घेतलं जी ठोका लडगीवर टाकला खाट आता बरी करत नाही. मग ती खाल्लं वर असं वाढायचं खाली. आता पुढं काय झालं सगळं सांगितलं. एक बाई एकचा लाकडाचा त्याला एक पोट घासलं आणि पोट घासून घासून गरम झालं. पोटात काय होत आता पोट गरे झाले लोणी म्हणला सगळं खायला. असे अनेक भगवंताने एवढंच नाही पाहती गवळणी नवती पालती दुधाणी म्हणती नंदाची आपोरे चोरी केली. अगं म्हणली ही कुणी गवत कुळात आणला सवे तू कया मेला तेने अगुना गोकुळात अनेक खोड्या केल्या अनेक खोड्या सांगता येतील अशा प्रकारची. शेवटी महाराज आता म्हणजे जे आईला तर जाऊन सांग कोणाच्या ही जे आईला जाऊन सांग त्या सगळ्या गोष्टी वरच्या काढल्या. 3 क्लब यशोमती मैया आणि मग आल्याबरोबर पहिली आली धावली याने बाय काल केली करणी पतीची दाढी माझी वेणी गंडवाई दोहीची एकमध्ये बाळ तुझा काना देशमध्ये कुठवरी सोसू दुसरी आली धावडी तिसरी अशा प्रत्येक जणी आल्या. एक म्हणली अष्टदळ काढणे अंगणी त्यावरी मुद्दे एवढं सगळं ऐकून घेतलं यशवदेने. काय म्हणली तुमच्या जिभीला हाडा आहे का कुणाविषयी तक्रार करताय हे असल्या खोडे करणार आहे का. सावळा ग चिमणा माझा सावळा ग चिमणा माझा कवळा नित्य खेळे राजा तुम्ही मोठ्या तुम्ही लपून याची लागता याची एवढी जरी
तुम्ही लपून याचा हाळ घेता 12 घरच्या 12 जणांच्या मला सांगा अशा प्रकारे इतक्या पुढे केल्या आणि मग ईश्वरीने सांगितलं अगं माझं आचड आहे माझं बचड आहे माझं छकुड आहे पांघर गाडी ती अशा प्रकारचं तक्रारी केल्या ईश्वरीने गवळणीला हाकलून दिलं मग गवळणीला सांगितलंय ईश्वरे गोकुळी राहावे का जावे निघाला गाडी भरली पसारा भरला आणि असलं उंच लागलं वाटलं जसं गोकुळात नवरा बायको दोघं गाडी सामान गाडी वाटायला लागली काय दर्यात हल्ली अगदी एवढी कशी गेली ही बघितली बिचारी नाळ ऐकलं का लेखता आणली पाण्यात तिच्या हातात कासरा दिला कशाचा आणि काय म्हणतात ही 72 पायऱ्या खाली उतरतो यानं डबल रोल तयार केला मला एक जर गोकुळ सोडून गेले तर गोकुळ मग हे खाली पोचते तर हिनं पाणी घेऊन त्या रकमे पाणी डबल रोल तयार केला ह्याचा वेळ असा म्हणा त्याचा ह्याच्या वेळाला होती मग पाणी पिली गाडीत गेलं गाडी हल्ली गाडीत 4 कासरे गेल्यावर मागणं पाणी घेऊन हात पहिला वाढून जर पाणी आणलंय पुढं कोण आहे कोण का त्या बांबू बघितलं इकडं तिकडं ती बघती इकडं तिकडं साधारा फटका शेवटी मागणं पळत आलं अडवला कोण रे म्हणला तू हा सोड बघितलं का मला हा सोड गाडी माझी पहिलं माझी बायको सुद्धा शेवटी हे भांडार नंदराजाकडे गेलो नंदराजा सुद्धा विचार करीत आतापर्यंत असलं भांडण आलेलं कारभारी आहे आणि मालकीनी भांडण शेवटी राजा म्हणला तिघाला 3 कॉलेज आहे दुसऱ्या दिवशी सकाळी गावाच्या बाहेर खडा काढला ह्याच्यावर जी उडी मारेल बायको त्याची गाडी त्याची आणि बैल सुद्धा जे डुप्लिकेट होती म्हणणार आपण मारणार त्यांची खरं होतं ती म्हणला आता गाडी गेली बैल गेली हातपाय खाड्यात पडलं तर मोडते ह्यातलं काय सुद्धा बसलं रडत तर काय होत आणि उठलं त्या राजानं त्याला मानानं गाडी बैल पडली अशा लोकांना एवढे पुढे केले शेवटी ईश्वरीची जवळची मैत्रीण होती ती सांगायला अगं म्हणजे तुझं पाडले अगं काय नको त्या पडे जरा ईश्वरी आवडत मग माझ्या बापाला दार डेर म्हणजे त्वारीत कपडे एवढी थंडी
2-3 दिवसाचा ताक राहील छोटी राहून चला कोणाच्या डोक्यात आणून म्हाताऱ्याच्या डोक्यात आणून फोडला यशवदे नशीब बळकट म्हणून मी तुझ्या कुकू लावला 5 एका अशा इतक्या तक्रारी सांगितल्या आणि मग यशवदेला खरंच वाटलं खरं सांगा सख्या आईला कधीतरी कोणाकडे केले तरी खरं वाटत सगळ्यांना बोलू नको माझं लेकरू नाही तसा तूच त्याची काढा काढा करती माझ्या लेकराला वसा वसा तुझ्या लेकराला काय बी हाणलं मग त्याला शाळेत ठेवायचं नाही त्याला शाळेत घालायला त्याला घरी ठेवायचं आता पहिली शाळा काय होती गाई गोपाळ जातो आमची गाई पुढे अशा प्रकारची भगवंताने मग काय म्हणते बरवेने उत्तम वैकुंठी पाहिजे नाही काही कामाचे समारोप करतो मग निघाले शाळेत मग घरी फळे केले अनेक मास सगळं चित्र सांगून होत या त्याप्रमाणे गाई गोपा दुसरी दिवशी गणवेश घातलं देवळा चरणी कोटिकार म्हणून असा वेश धारण केला आणि मग भगवान परमात्मा निघाले नेवे बघता बघता यमुनेच्या तीरावर पोचल्यावर काका पोरं म्हणले आता गाई चरायला लागले आता काय करायचं कितना भगवान म्हणले खेळ खेळायचे कोणता खेळ खेळायचा
Thank you.